हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 23 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कोर्टामध्ये हर्षवर्धनने ऊर्जाची बाजू एवढ्या सफाईदारपणे मांडली म्हणजे या केसमधील सगळे खाचखळगे हे त्याला आधीच माहीत होते आणि ऊर्जाला सुद्धा हे कळलं. ऊर्जाने मनात विचार केला की माझी एवढी सफाईदारपणे बाजू मी स्वतःसुद्धा मांडू शकले नसते. याचा अर्थ हा सगळा प्लॅन हर्षवर्धन जहागीरदारांचाच आहे. आणि मग अपेक्षेप्रमाणे ऊर्जाला जामीन मिळाला. ऊर्जा घरी पोहोचली आणि जेव्हा ती घरी गेली तेव्हा या विजयाने घरात धिंगाणा घातला आणि ऊर्जाला हाताला धरून घराबाहेर काढलं आणि मग ऊर्जासुद्धा घर सोडून निघून गेली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन कोर्टात ऊर्जाची बाजू मांडायला सुरुवात करतो. ऊर्जा, आमदार शिर्के आणि बाकीच्या सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष असतं. हर्षवर्धन जज साहेबांना सांगतो, जज साहेब, कालच या जामिनाची सुनावणी झाली आणि कोर्टाने माझ्या अशील ऊर्जा शिंदे यांना जामीन नाकारला. त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. परंतु आज मी लगेच सुनावणीसाठी का अर्ज केला आहे? तर या कोर्टात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समोर आणल्याच गेल्या नाहीत. या केसबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जर कोर्टात समोर आल्या असत्या तर कदाचित ऊर्जा शिंदे यांना जामीन मिळाला असता. म्हणून मी येथे हजर झालो आहे. आजची सुनावणी त्यासाठीच मी विनंती करून मागून घेतली आहे आणि माझ्या अशील ऊर्जा शिंदे यांना कोणतंही कारण नसताना, त्यांची कोणतीही चूक नसताना, त्यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसताना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. त्यांचा हक्क त्यांना नाकारण्यात आला आहे. म्हणूनच मी आजची ही सुनावणी मागून घेतली होती. ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहत असते की हर्षवर्धन माझी बाजू कशी मांडतोय आणि तेवढ्यात ॲडव्होकेट कीर्तिकर उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, कोणतीही चूक नसताना ऊर्जाची बाजू ऐकून न घेता कदाचित माझे घनिष्ठ मित्र ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हे काल कोर्टात उपस्थित असताना सुद्धा कालच्या कोर्टाच्या सुनावणीत काय काय झालंय याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. काही हरकत नाही, कालच्या सुनावणीत काय काय झालं हे मी त्यांना पुन्हा एकदा ऐकवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला परवानगी द्यावी. जज साहेब परवानगी देतात. हर्षवर्धन स्माईल करतो आणि जागेवर जाऊन बसतो. मग काल काय काय घडलं हे सगळं ॲडव्होकेट कीर्तिकर पुन्हा एकदा कोर्टात सांगतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, काल जेव्हा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आरोपी म्हणून या पिंजऱ्यात उभ्या होत्या आणि स्वतःची केस त्या स्वतःच लढत होत्या तेव्हा त्यांनी स्वतः हे कोर्टात कबूल केलंय की विक्रांत शिर्केवर गोळी त्यांनी चालवली आहे. जेव्हा विक्रांत शिर्केचा खून झाला तेव्हा त्यांच्या हातात पिस्तूल होतं, त्यांनीच गोळी चालवली. ती गोळी विक्रांत शिर्केला लागली आणि विक्रांत शिर्केचा खून झाला. ऊर्जा मान खाली घालते कारण तिने हे सांगितलेलं असतं. हर्षवर्धन, त्यानंतर आमदार शिर्के हे सगळं ऐकत असतात. मग हा ॲडव्होकेट कीर्तिकर सांगतो, जर स्वतः आरोपीने हे कबूल केलंय की त्यानेच गोळी चालवली आहे आणि त्याच्याच गोळीने समोरच्या व्यक्तीचा खून झालाय तर ही एक ओपन अँड शट केस आहे. यामध्ये आणखीन काही गोष्टी मांडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर ऊर्जा शिंदे यांनी हे सुद्धा कबूल केलंय की त्यांनीच विक्रांतला धमकी दिली होती की मी तुझा जीव घेईल. त्याबद्दलचे पुरावे सुद्धा मी कोर्टात मांडले आहेत. मान्यवर व्यक्तींनी साक्ष दिली आहे. आणि हे सगळं झालेलं असताना मला हेच कळत नाहीये की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांनी ही सुनावणीची विनंती का केली आहे. फक्त ते दी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आहे म्हणून त्यांनी सुनावणी मागून घेणं आणि कोर्टाचा वेळ असा वाया घालवणं हे मला अतिशय चुकीचं वाटतं. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ही त्यांची सून जरी असली तरी सासरेबुवांना वाटलं म्हणून कोर्टाची सुनावणी घेणं हे अतिशय चुकीचं दिसतंय. मिलॉर्ड, कोर्टाचा वेळ खूप मौल्यवान आहे आणि कोर्टाच्या वेळेला असं वाया घालवणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे मी जज साहेबांना विनंती करतो की आजची ही सुनावणी येथेच फेटाळण्यात यावी आणि आरोपी ऊर्जा शिंदे यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडीत पाठवण्यात यावं. कारण ही केस काही साधीसुधी नाही आहे. एक खूपच जबाबदार आणि नावाजलेले लोकप्रतिनिधी आमदार दिग्विजय शिर्के यांच्या मुलाचा खून झालाय. गोळी झाडून त्याला मारलं गेलंय आणि आरोपी ऊर्जा शिंदे यांनी कबुली दिल्यानंतर त्यांना जामीन देणं याचा तर प्रश्नच येत नाही. उलट त्यांना तर लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी
अशी माझी अपेक्षा आहे. ॲडव्होकेट कीर्तिकर हे सगळं बोलून खाली बसतो आणि मग हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, माझे विद्वान मित्र ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर यांना माझ्या आधी युक्तिवाद करण्याची खूप घाई झालेली होती, म्हणून त्यांनी ती संधी मिळवली. आता मी माझी बाजू मांडतो. जज साहेब, या कोर्टामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्यात. आता ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर यांनी जे काही सांगितलं ते अतिशय योग्य आणि खरं सांगितलं. माझ्या आशिलावर त्यांनी जे काही आरोप लावले ते खरे आहेत हे मी मान्य करतो. हे ऐकून ऊर्जा, शौर्य, पद्मा, आमदार शिर्के या सगळ्यांना धक्काच बसतो की हर्षवर्धन आरोप मान्य करतोय. हर्षवर्धन म्हणतो, माझ्या आशिलाने विक्रांतवर गोळी चालवली का? तर हो मिलॉर्ड, चालवली. माझ्या आशिलाने विक्रांत शिर्केला जीवे मारण्याची धमकी दिली होती का? तर हो मिलॉर्ड, माझ्या आशिलाने विक्रांत शिर्केला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माझी आशील ही तेथे उपस्थित होती का जेथे विक्रांत शिर्केचा खून झाला? तर हो मिलॉर्ड, माझी आशील तेथे उपस्थित होती जिथे विक्रांत शिर्केचा खून झाला. पण यावरून हे तर सिद्ध होत नाही ना की माझ्या आशिलानेच खून केलाय, कारण मिलॉर्ड, काल माझ्या आशिलाने कोर्टात 2 वाक्य सांगितली आणि कदाचित त्या 2ही वाक्यांचा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर परब आणि माझे विद्वान मित्र सरकारी वकील ॲडव्होकेट कीर्तिकर यांनी जाणीवपूर्वक विसर पाडलेला दिसतोय. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की नेमकं काय, आणि मग हर्षवर्धन आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढतो आणि म्हणतो की काल माझ्या आशील ऊर्जा शिंदे यांनी स्वतः कोर्टात सांगितलं की हो, त्यांनीच विक्रांत शिर्केवर गोळी चालवली आणि त्यांच्या हातात पिस्तूल होतं आणि त्या पिस्तुलातूनच गोळी त्यांनी चालवली. विक्रांत शिर्के त्यांच्या समोर उभा होता आणि याच वाक्याच्या आधारावर कोर्टाने त्यांना जामीन नाकारला आणि पोलीस कस्टडी दिली. परंतु दुसरं वाक्य ऊर्जा शिंदे जे काही म्हणाल्या त्याकडे या कोर्टाने, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर परबने आणि सरकारी वकील ॲडव्होकेट कीर्तिकर यांनी सपशेल दुर्लक्ष केलं आहे. जाणीवपूर्वक ते वाक्य त्यांनी कन्सिडरच केलेलं नाहीये आणि ते वाक्य होतं की जज साहेब, मी गोळी चालवली परंतु त्या गोळीने विक्रांत शिर्केचा मृत्यू झालेला नाहीये. त्यांनी चालवलेल्या गोळीतून विक्रांत शिर्के मेलेला नाहीये. हे ऐकून सगळेजण चर्चा करू लागतात. हा कीर्तिकर सुद्धा आपल्या पेपर्समध्ये सगळं चेक करत असतो की ऊर्जा काल असं बोलली होती का. आणि मग हर्षवर्धन जज साहेबांना विचारतो, जज साहेब, आता तुम्हीच मला सांगा की ऊर्जा शिंदेने प्रामाणिकपणे हे सांगितलंय की हो, मी गोळी चालवली. मग त्यांनी हे सुद्धा प्रामाणिकपणे सांगितलं असेल ना की माझ्या गोळीने विक्रांत शिर्केचा खून झाला नाही. मग हे कोण मान्य करेल, हे कोण शोधेल की जर ऊर्जा शिंदेच्या गोळीने विक्रांतचा खून झाला नाही, मग विक्रांतला लागलेली गोळी कुणी चालवली होती? तेथे दुसरी व्यक्ती होती का? तेथे दुसरं पिस्तूल होतं का? हे सगळं कोण शोधणार? हे सगळं मी शोधणार की माझा आशील शोधणार? आता मला याचंच उत्तर हवं आहे आणि ते उत्तर मिळवण्यासाठी मला या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इन्स्पेक्टर परब यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. जज साहेब हो म्हणतात आणि मग हा इन्स्पेक्टर परब तेथे पिंजऱ्यात येऊन उभा राहतो. हर्षवर्धन त्याला काही प्रश्न विचारतो. इन्स्पेक्टर परब, ही काय आहे? असं म्हणून हर्षवर्धन त्याला ती बुलेट दाखवतो ज्याने विक्रांतचा खून झाला होता. मग इन्स्पेक्टर परब सांगतो, ही ती बुलेट आहे जी पोस्टमॉर्टम करताना विक्रांतच्या बॉडीमध्ये सापडली होती. याच बुलेटमुळे विक्रांतचा जीव गेलाय. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, आता मला सांगा हे काय आहे? मग इन्स्पेक्टर परब सांगतो, जज साहेब, ही ती पिस्टल आहे ज्यातून ही बुलेट फायर झाली होती. ऊर्जा शिंदेच्या हातामध्ये आम्हाला हीच बुलेट सापडली होती आणि यात जी गन पावडर आहे तीच ऊर्जा शिंदेच्या हातावर सुद्धा आम्हाला सापडली. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की या बंदुकीतील गोळीनेच विक्रांत शिर्केचा खून झालाय. पण इन्स्पेक्टर परब, तुम्ही इतकं 100% खात्रीने कसं सांगू शकता की याच बंदुकीतील गोळीने विक्रांत शिर्केचा खून झालाय? तुम्हाला ही बंदूक ऊर्जा शिंदेच्या हातात सापडली, गन पावडर सापडली, ही गोळी, ही बुलेट तुम्हाला विक्रांत शिर्केच्या बॉडीत सापडली पोस्टमॉर्टम करताना. परंतु हे तुम्ही कसं सांगताय किंवा हे तुम्ही कसं सिद्ध करणार की विक्रांत शिर्केच्या पोटात सापडलेली बुलेट ही ऊर्जा शिंदेच्या हातात सापडलेल्या पिस्टलमधूनच फायर केली गेली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर या इन्स्पेक्टर परबकडे नसतं. इन्स्पेक्टर परब हा थातूरमातूर उत्तर देतो की आरोपी ऊर्जा शिंदे यांनीच कबूल केलंय
की त्यांनीच गोळी चालवली होती. आणि मग हर्षवर्धन आपला तुरुपचा एक्का बाहेर काढतो आणि कोर्टात जज साहेबांना सांगतो, जज साहेब, कोर्टामध्ये असं बोलून चालत नाही किंवा आरोप सिद्ध होत नाही की स्वतः आरोपीने मान्य केलंय की त्याने गोळी चालवली आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सांगितलं की हो गोळी लागली आहे. अशा ऐकीव गोष्टींवर काही होत नाही. एव्हिडन्स ॲक्टनुसार बंदुकीतून गोळी चालली आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी बॅलिस्टिक रिपोर्ट लागतो. बॅलिस्टिक रिपोर्ट म्हणजे तोच रिपोर्ट असतो ज्यामुळे हे सिद्ध होतं की बंदुकीतून चाललेली गोळी त्याच बंदुकीतून फायर केली गेली आहे की मग दुसऱ्या एखाद्या बंदुकीतून फायर केली गेली आहे. आणि जसं माझ्या आशील ऊर्जा शिंदे सांगताय की त्यांनी गोळी चालवली पण त्यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी विक्रांतला लागली नाही आणि दुसऱ्या बंदुकीतून चालवलेली गोळी विक्रांतला लागली. त्यामुळे बॅलिस्टिक रिपोर्ट आल्याशिवाय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कसं काय माझ्या आशिलाला आरोपी सिद्ध करू शकतात आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवू शकतात. इन्स्पेक्टरची बोलतीच बंद होते. कीर्तिकरला सुद्धा समजतं की हाच हर्षवर्धनचा प्लॅन आहे. बॅलिस्टिक रिपोर्टच्या बळावर त्याला ऊर्जा शिंदेला जामीन मिळवून द्यायचा आहे, सोडवायचं आहे. आणि मग हर्षवर्धन हा जज साहेबांना म्हणतो, जज साहेब, जोपर्यंत बॅलिस्टिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत माझ्या आशिलानेच विक्रांत शिर्केचा खून केलाय हे सिद्ध होत नाही. आणि जर हे सिद्ध होत नसेल तर ऊर्जा शिंदे यांना तुरुंगात ठेवणं, पोलीस कस्टडी देणं हे अतिशय चुकीचं आहे. तेवढ्यात ॲडव्होकेट कीर्तिकर उभा राहतो आणि म्हणतो, पण स्वतः ऊर्जा शिंदे यांनी कबूल केलंय ना की त्यांनीच विक्रांतवर गोळी चालवली आहे. हर्षवर्धन म्हणतो, मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ऊर्जा शिंदेंनीच कबूल केलंय. ठीक आहे, आपणच त्यांना काहीतरी प्रश्न विचारूया. जज साहेब, मला परवानगी द्या. जज साहेब हो म्हणतात आणि मग हर्षवर्धन ऊर्जाला प्रश्न विचारतो. ऊर्जाला ही बुलेट आणि ही पिस्टल दाखवतो आणि सांगतो, ऊर्जा शिंदे, तुम्ही आयुष्यात कधी पिस्टल वापरली आहे का? ऊर्जा सांगते, कधीच नाही वापरली. हर्षवर्धन विचारतो, या पिस्टलमध्ये किती कॅलिबरची गोळी असते हे तुम्हाला माहिती आहे का? ऊर्जा विचारते, कॅलिबर म्हणजे? हर्षवर्धन हसतो आणि जज साहेबांना म्हणतो, पहा जज साहेब, ज्या मुलीला कॅलिबर म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाहीये ती मुलगी एखाद्याचा खून करायला जात असेल आणि डायरेक्ट बंदूक घेऊन जाईल असं कसं होईल? तिच्याकडे आर्म लायसन्स सुद्धा नाहीये, तिच्याकडे बंदूक सुद्धा नव्हती. मग तिनेच गोळी चालवली हे कसं काय सिद्ध होतं? तिला जर खरंच खून करायचा असता तर तिने काही काळ आधी सराव केला असता ना. डायरेक्ट सराव न करता ती बंदूक कशी काय घेऊन गेली? आणि मला कोर्टाला, जज साहेबांना हेच सांगायचं आहे की जोपर्यंत बॅलिस्टिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत माझी आशील ही आरोपी आहे, तिने खून केलाय हे सिद्ध होत नाही. त्यामुळे हा जो सगळा काही आहे ना तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इन्स्पेक्टर परबचा हलगर्जीपणा आहे. त्यांनी ऊर्जा शिंदेला आरोपी सिद्ध करण्याआधी, पोलीस कस्टडी मागण्याआधी बॅलिस्टिक रिपोर्ट का नाही सबमिट केला? बॅलिस्टिक रिपोर्ट असल्याशिवाय ते माझ्या आशिलाला आरोपी कसं काय सिद्ध करू शकतात? आणि त्यांना ऊर्जा शिंदेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा कोणताही अधिकार नाहीये. त्यामुळे मी जज साहेबांना विनंती करतो की माझ्या आशील ऊर्जा शिंदे यांना जामीन देण्यात यावा. ऊर्जा हर्षवर्धनकडे एकटक पाहतच राहते की हर्षवर्धन तिची बाजू कशी मांडतोय आणि इन्स्पेक्टर परबची तर बोलतीच बंद झालेली असते. मग ॲडव्होकेट कीर्तिकर उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, मला मान्य आहे अजून बॅलिस्टिक रिपोर्ट आलेला नाहीये, परंतु ऊर्जा शिंदे जर यांनी स्वतः कबूल केलंय की त्यांनी हा खून केलाय तर त्यांना पोलीस कस्टडीत ठेवणं गरजेचं आहे. आणि ही काय चपला चोरी जाण्याची केस नाहीये, खुनाची केस आहे, खुनाची. त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडीमध्येच राहावं लागेल. हर्षवर्धन हसतो आणि म्हणतो, माझे विद्वान मित्र ॲडव्होकेट कीर्तिकर एकदम बरोबर बोलले. ही काय चप्पल चोरी जाण्याची केस नाहीये, ही खुनाची केस आहे. मग खुनाच्या केसचा जो तपास असतो तो दुप्पट वेगाने व्हायला हवा की नाही? मग मला इन्स्पेक्टर परब यांना विचारायचं आहे की त्यांनी या केसमध्ये एवढा हलगर्जीपणा का केला? त्यांनी पटकन सगळ्या गोष्टी का नाही केल्या? केसची तपासणी का नाही केली? कीर्तिकरला माहीत असतं की हर्षवर्धन सगळा दोष या इन्स्पेक्टर परबवर टाकतोय आणि ऊर्जाला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. हर्षवर्धन हा इन्स्पेक्टर परबला एकानंतर एक प्रश्न विचारतो. ठीक आहे इन्स्पेक्टर परब, बॅलिस्टिक रिपोर्ट आलाय का? इन्स्पेक्टर परब सांगतो, नाही आला, येईल 1-2 दिवसात. इन्स्पेक्टर परबला हर्षवर्धन विचारतो, ठीक आहे मग आता मला सांगा की ऊर्जा शिंदेने फोन करून धमकी दिली हे तुम्हाला माहीत होतं,
पण त्यानंतर विक्रांत शिर्केला एक मेसेज आला, ज्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की या फॅक्टरीमध्ये येऊन भेट, आज जो काय आहे तो सोक्षमोक्ष लावून टाकू. तो मेसेज कुणी पाठवला होता, कोणत्या नंबरवरून आला होता, तो नंबर कोणाचा होता, हे तुम्हाला कळलंय का? ते तुम्ही शोधलंय का? इन्स्पेक्टर परबने काही शोधलेलं नसतं. तो सांगतो, नाही, तपास सुरू आहे. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तपास सुरू आहे. मग जेथे खून झाला त्या ठिकाणी आणखीन एक व्यक्ती होती, पद्मा कदम. तिला एक फोन आला होता की तुझ्या भावाला आम्ही किडनॅप करून ठेवलंय, या फॅक्टरीमध्ये ये. तर त्या फॅक्टरीमध्ये येण्यासाठी तिला जो फोन केला गेला होता, तो फोन कुणी केला आहे, याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? इन्स्पेक्टर परब घाबरलेला असतो, म्हणतो, त्याचा सुद्धा तपास सुरू आहे. हर्षवर्धन विचारतो, ठीक आहे, त्याचा तपास सुरू आहे. मग सुशीलाबाईंचा तपास लागलाय का? इन्स्पेक्टर सांगतो, नाही, त्याचा पण तपास सुरू आहे. हर्षवर्धन विचारतो, त्या सुपरवायझरचा काही शोध लागला का? इन्स्पेक्टर सांगतो, नाही, त्याचा सुद्धा शोध सुरू आहे. आणि तेवढ्यात ॲडव्होकेट कीर्तिकर उभा राहतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट जहागीरदार, तुम्ही म्हणताय ना की दुसरी पिस्तल होती, मग दुसरी पिस्तल कोठे आहे? हे कदाचित तुमच्या आशिलालाच माहीत असेल, तिनेच लपवली असेल, आणि पहिली पिस्तल तिला कशी मिळाली ते सुद्धा तिला विचारा. आणि मग हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, विचारतो. हर्षवर्धन ऊर्जाला विचारतो की तुमच्याकडे ती पिस्टल कशी आली? ऊर्जा सांगते, जेव्हा मी त्या फॅक्टरीत पोहोचले तेथे 2 गुंड आले होते. त्यांनी माझ्यावर बंदूक रोखली, पण झटापटीत ही बंदूक खाली पडली आणि ती बंदूक मी उचलली. पण ते गुंड प्रतिकार न करता तेथून निघून गेले. ती बंदूक माझ्याकडेच राहिली आणि तेवढ्यात विक्रांत शिर्के तेथे आला आणि पुढे सगळं काही घडलं. मग हर्षवर्धन विचारतो, ऊर्जा शिंदे, ती बंदूक 2 गुंडांनी तुमच्याकडे दिली होती? ऊर्जा म्हणते, हो. मग हर्षवर्धन इन्स्पेक्टर परबला विचारतो, त्या 2 गुंडांचा शोध लागला का? इन्स्पेक्टर परब सांगतो, तपास सुरू आहे. ॲडव्होकेट कीर्तिकर म्हणतो, अरे यार, काय सगळा तपासच सुरू आहे याचा. हर्षवर्धन हा पुन्हा एकदा जज साहेबांना सांगतो, जज साहेब, याचा अर्थ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इन्स्पेक्टर परब यांनी या केसमध्ये कोणताही तपास केलेला नाहीये. त्यांचा तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे, आणि जर तपास याच पद्धतीने करायचा असेल तर माझ्या आशील ऊर्जा शिंदे यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवून काय फायदा आहे? त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की माझ्या आशील ऊर्जा शिंदे यांना बेल देण्यात यावी, जामीन देण्यात यावा. तेवढ्यात ॲडव्होकेट कीर्तिकर उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, आम्हाला 1 दिवसाचा वेळ द्या, आम्ही बॅलिस्टिक रिपोर्ट सादर करतो, तोपर्यंत ऊर्जा शिंदे यांना पोलीस कस्टडीमध्येच राहू द्या. हर्षवर्धन म्हणतो, का? बॅलिस्टिक रिपोर्ट आला नाहीये याचा संपूर्ण दोष इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इन्स्पेक्टर परबचा आहे. त्यांची चूक आहे. त्यांच्या चुकीची शिक्षा माझ्या आशिलाने का भोगावी? त्यांनी एक्स्ट्रा 1 दिवस जेलमध्ये का राहावं? जज साहेब, माझा पूर्ण विश्वास आहे की बॅलिस्टिक रिपोर्टमध्ये हेच सिद्ध होईल की ऊर्जा शिंदे यांनी चालवलेल्या गोळीतून विक्रांत शिर्केचा खून झाला नव्हता. त्यामुळे माझ्या आशील ऊर्जा शिंदे या निर्दोष आहेत आणि त्यांना एकही दिवस पोलीस कोठडीत राहता कामा नये. याआधी जी चूक झाली ती चूक होता कामा नये आणि त्यांना कोर्टाने जामीन द्यावा, अशीच विनंती मी करतो. इन्स्पेक्टर परब यांच्या हलगर्जीपणाची शिक्षा माझ्या आशिलाला होऊ नये. ॲडव्होकेट कीर्तिकरला समजतं की हर्षवर्धन समोर आपलं काही चालणार नाहीये आणि मग तो गप्प बसतो. हर्षवर्धनने सुद्धा आपली बाजू मांडलेली असते आणि ऊर्जा त्याच्याकडे पाहते आणि विचार करते, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार किती सफाईदारपणे माझी बाजू मांडताय. एवढ्या सफाईने तर मला स्वतःची बाजूसुद्धा मांडता आली नसती, कारण मला यातलं काहीच माहीत नव्हतं. हा सगळा प्लॅन हर्षवर्धन जहागीरदारांचाच आहे, त्यामुळे त्यांना हे सगळं जमतंय. ऊर्जा या सगळ्यावर लक्ष ठेवून असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. हर्षवर्धन वकील तर खूप जबरदस्त आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जाला जामीन मिळणार आणि ऊर्जा घरी येईल. आणि मग घरी आल्यानंतर विजया घरात धिंगाणा घालेल आणि म्हणेल, या मुलीला घरी आणण्याची तुमची हिंमत कशी झाली? ही मुलगी मला या घरात नकोय. ही मुलगी खुनी आहे, तिने खून केलाय, तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर हकला. आणि ऊर्जाला चक्क ती हाताला धरून घराबाहेर काढणार.
त्यामुळे ऊर्जा खूप दुःखी होईल आणि तेवढ्याच शौर्य म्हणेल, जर ऊर्जा या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. परंतु ऊर्जा शौर्याला थांबवणार आणि म्हणणार, थांब शौर्य, मी एक वेळेस खुनाचा खोटा आरोप सहन करू शकते, परंतु हे घर तोडणं मी कधीही स्वीकार करू शकत नाही. तू माझ्याबरोबर यायचं नाही. आता ही लढाई माझी आहे. जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. असं म्हणून ऊर्जा घर सोडून जायला तयार होईल. आता हा ऊर्जाचा प्लॅन आहे, कारण तिला जे काही सगळं शोधायचं आहे ती हर्षवर्धनच्या समोर त्याच्या घरी राहून नाही शोधू शकत. तिला आपल्या आईच्या घरी जाऊनच हे सगळं शोधावं लागेल. त्यामुळे ती घर सोडून जायला तयार झाली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.